नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपल्या अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. कथा, कादंबरी, कविता, लघुकथा, लघुनिबंध, चित्रपट, नाटक असे अनेक साहित्य प्रकार यशस्वीपणे हाताळलेले थोर मराठी कादंबरीकार आणि लोकप्रिय साहित्यिक वि.स. खांडेकर यांच्या अमृतवेल या कादंबरी वाचनाला आज आपण सुरुवात करत आहोत. आपल्या तोंडावरून कुणीतरी मोरपीस फिरवित आहे असा नंदाला भास झाला. आपण फार वेळ झोपून राहिलो आहोत याची आता कुठे तिला जाणीव झाली. आपल्याला उठवण्यासाठी मिलिंद आपल्या तोंडावरून काहीतरी मऊ मऊ फिरवित आहे का? एकदम डोळे उघडून अरे लब्बाडा, पकडले की नाही तुला असे म्हणावे आणि त्याचे गोड गोड गालगुच्चे घ्यावेत असे तिच्या मनात आले. इतक्यात तिच्या कानांवर शब्द पडले. अगं नंदा, उन्ह किती वर आली बघ. माईंच्या त्या स्वरातला ओलावा नंदाच्या अंतःकरणात कुठेतरी खोल पाझरत गेला. तिने हसतच डोळे उघडले. माईंकडे पाहता पाहता तिला वाटले, बाहेर उन्हे कितीही वर आले असोत, आपल्याला त्यांच्याशी काय करायचंय? माईंच्या डोळ्यातले कोजागिरीचे चांदणे आपल्याला न्हाऊ घालीत आहे. हे भाग्य काय लहान सहान आहे का? आपण लहान असतो तर किती बरे झाले असते. मग आपण माईच्या मांडीवर डोके घासले असते, तिच्या कुशीत तोंड लपवले असते आणि तिच्या स्पर्शातून पाझरणाऱ्या वात्सल्यात सारे दुःखाचे डोंगर विरघळून टाकले असते. माई काही न बोलता एकदम तिच्याकडे पाहत बिछाण्यावर बसल्या. तिचे विस्कटलेले केस हळुवारपणे सारखे करीत होत्या. त्यांचा हात हातात घेऊन नंदाने तो अगदी घट्ट दाबला. ती स्वतःलाच प्रश्न करीत होती, मोठ्या झालेल्या मुलीचं मन आईच्या हृदयाशी या एकाच भाषेतून बोलू शकतं, असं का व्हावं? तिचे मस्तक माई थोपटीत म्हणाल्या, पोरी, माझ्या गळ्याची शपथ आहे तुला, कुठेही गेलीस तरी अंधार पडायच्या आत घरी येत जा बाई. तू वेळेवर परत आली नाहीस म्हणजे माझा जीव कसा टांगल्यासारखा होतो. बोलता बोलता माईंचा कंठ सदगतीत झाला. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळू लागलं. नंदा हसत उत्तरली, आईची माया अशीच वेडी असते का ग? मी हे बघ माई, उद्या मी सासरी गेले म्हणजे तू काय जन्मभर माझे पाठराखीण म्हणून तिथे येणार आहेस का? विमानाच्या अपघातात शेखरचा मृत्यू झाल्याची वार्ता आल्यापासून थट्टेने का होईना नंदाने आपल्या लग्नाचा आजच पहिल्यांदा उल्लेख केला होता. तिचे ते बोलणे ऐकून माई मनात फार सुखावल्या. एखाद्या भयंकर स्वप्नातून माणसाने जागे व्हावे आणि जे अशुभ आपण पाहिले आहे ते खरे नाही अशी त्याची खात्री व्हावी, तसे त्यांना वाटले. नंदाच्या तोंडावरून हात फिरवीत त्या म्हणाल्या, चल उठ बाई, चांगला गरम चहा करून देते मी तुला, तो घेऊन मग हवी तितकी लोळत पड. आता मी तुला काही काम करू देणार नाही. अगं, तुम्ही मुली म्हणजे काय, माहेरच्या अंगणातले दाणे टिपणाऱ्या चिमण्या. केव्हा भुरकन ओढून सासरी जाल हे कुणी सांगावं? गरम चहाचे घुटके घेता घेता रात्री दादांना लिहून ठेवलेल्या पत्राची नंदाला आठवण झाली. ते पत्र त्यांना द्यावे की देऊ नये? रात्रीच्या एकांतात स्वाभाविक वाटणाऱ्या कितीतरी गोष्टी दिवसा कृत्रिम वाटू लागतात. तिचे तसेच झाले. घाईघाईने तिने चहा संपवला. ती लगबगीने आपल्या खोलीत गेली. टेबलावर आपले पत्र शोधू लागली. त्यातला ताजा कलम लिहायच्या आधीच आपण पेंगुळलो हे तिला आता आठवले. टेबलावर तिचे पत्र कुठेच दिसत नव्हते. मात्र त्या जागी दुसरे एक पत्र नंदाने ते घाईघाईने उघडले. अक्षर तर दादांचे होते. म्हणजे ती जीवाचे डोळे करून वाचू लागली. चिरंजीव नंदास सप्रेम आशीर्वाद. बाळ नंदा, घरातल्या घरात आपण एकमेकांना पत्र लिहित बसू असं भविष्य कुणी वर्तवलं असतं तर त्याची कुरबुड्या ज्योतिषात मी गणना केली असती. पण काही प्रसंग मोठे विचित्र असतात. जीवलग माणसाशी सुद्धा मन उघडं करून बोलता येऊ नये असे. अशा प्रसंगी जिथं कसलाही आडपडदा नसतो तिथं आभाळाला भिडलेली भिंत उभी राहते. आतले कड आतच खदखदू लागतात. ही कोंडी तुझ्या पत्रानं फोडली. वडील माणसांना मोकळेपणानं आपलं मनोगत सांगायची धिटाई माझ्या पिढीत नव्हती.
बेटा, अशीच निर्भय हो, विचारी हो. जीवनातल्या सर्व सत्यांना त्यांचे चेहरे कितीही उग्र असले तरी सामोरी जायला सिद्ध हो. शेखरच्या आणि तुझ्या प्रेमविवाहाला आम्हा सर्वांचे आशीर्वाद होते. लग्नाचा मुहूर्त केव्हा धरायचा हे त्याच्या सवडीवर अवलंबून ठेवलं होतं मी. अशा स्थितीत त्याच्या विमानाला अपघात व्हावा. माणसानं ओठांशी नसलेले अमृताचा प्याला नियतीला अनेकदा पाहवत नाही. एखाद्या चेटकिणीसारखी ती अचानक प्रकट होते आणि क्षणार्धात तो प्याला भोवतालच्या धुळीत उडवून देते. तुझ्या बाबतीत तेच झालं. असं घडायला नको होतं. हे दुःख माझ्या नंदाच्या वाट्याला तरी यायला नको होतं. पण नीट विचार कर बाळ. विश्वाच्या या विराट चक्रात तू आणि मी कोण आहोत? या चक्राच्या कुठल्या तरी अरुंद पट्टीवर क्षणभर आसरा मिळालेले दोन जीव, दोन दवाचे थेंब, दोन धुळीचे कण. स्वतःच्या तंद्रीत अखंड भ्रमण करणारे हे अनादी अनंत चक्र तुझ्या माझ्या सुखदुःखांची कशी कदर करू शकेल? एका क्षणात तुकडे तुकडे झाले. ते वेडेवाकडे तुकडे भूतांसारखे तुला भेडसावीत आहेत. पण एक गोष्ट कधीही विसरू नकोस बेटा. भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखांचं वरदानही लाभलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते सत्यसृष्टीत उतरवणं, म्हणून त्यासाठी धडपडणं, त्या धडपडीचा आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामाग धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळेच. संकोच हा सत्याचा वैरी आहे. म्हणून घटकाभर तो बाजूला ठेवून मी माझा अनुभव सांगतो तुला. मी कॉलेजात होतो तेव्हाची गोष्ट. शेजारची एक मुलगी मला फार आवडायची. तिच्याशी आपले लग्न व्हावं असं वाटायचं. पण ते झालं नाही. त्या काळात ते होणं शक्य नव्हतं. ते दुःख माझ्या मनात अनेक दिवस चालत राहिलं. पुढं माई माझ्या आयुष्यात आली. उन्हाळ्यात गार वाऱ्याची झुळूक यावी तशी. प्रथम कर्तव्य म्हणून आणि नंतर आनंद होऊ लागला म्हणून माईला सावली देण्यात आणि तिच्या सावलीत विसावण्यात मी रमून गेलो. पहिल्या दुःखाचा मला पूर्ण विसर पडला. जी जखम असाध्य वाटली होती तिचा साधा वण सुद्धा राहिला नाही पुढं. माझं दुसरं स्वप्न होतं प्राध्यापक होण्याचं. ते खरं झालं. मी तत्वज्ञानाचा प्राध्यापक झालो. पण अनेक सुंदर स्वप्न पृथ्वीवर उतरली की कुरूप दिसू लागतात. या स्वप्नाची तीच गत झाली. केवळ एक सुखवस्तू प्राध्यापक म्हणून जीवन कंठण्याची मला खंत वाटू लागली. पुढं चले जाव चळवळ सुरू झाली. देशभक्तीच्या नव्या स्वप्नांनी मला झपाटलं. भूमिगत कार्यकर्त्यांना मी घरी लपून ठेवू लागलो. तेव्हा तू होतीस आईच्या पोटात. तुझ्या चळवळीकडे लक्ष द्यावं की चळवळ्या पाहुण्यांची उठबस करावी या कात्रीत अनेकदा बिचाऱ्या माईचं मन सापडे. फार कष्ट सोसले तिने या काळात. तुझं अलकनंदा हे नाव मी ठेवलं, ते या जगात प्रवेश करण्यापूर्वीचा तुझा अवखळपणा लक्षात घेऊनच. 42 त्या धामधुमीत माझी नोकरी गेली. पुढं प्रपंचाचा गाडा चालविण्यासाठी मी काय काय केलं याची कहाणी मी सांगत बसत नाही. ते दिवस आता मागं पडले आहेत. मात्र त्यावेळचे अनेक कडू अनुभव आजही मला अस्वस्थ करून सोडतात. ज्यांना आपण मित्र म्हणतो त्यात खरी नाणी खोटी नाणी फार, हा अनुभव त्यावेळी फार मोठ्या प्रमाणात घेतला मी. त्यानंतर तुझ्या व सुमित्रेच्या बाललीलांनी आणि शाळा कॉलेजल्यातल्या गोष्टींनी आमचा संसार काही काळ सुखाचा सावलीत विसावला. मग सुमित्रा मोठी झाली. शक्तीबाहेर खर्च करून तिच्यासाठी मी एका डॉक्टरांचं स्थळ पसंत केलं. पण दुर्दैवानं तिला अकाली आपल्यातून ओढून नेलं. डॉक्टरांना दुसरं लग्न करण्याचा सल्ला मीच दिला. चांगली प्राध्यापक असलेली पत्नी त्यांना मिळाली. पण मिलिंदच्या सावत्र आईनं त्याला सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली नाही. मुकाट्यानं मी त्याला आपल्या घरी घेऊन आलो. हे सारं लिहिलं ते एवढ्यासाठीच की आयुष्य हा सुखदुःखांचा पाठशिवणीचा खेळ आहे, हे कधीही विसरू नकोस. जीवनात स्वप्न पाहण्याचा आनंद आहे आणि स्वप्नभंगामुळं होणारा विषादही आहे.
काय सांगत होतो मी तुला? हो, हिमालयाच्या पायथ्याशी उभा असणारा मनुष्य किती खुजाम, किती क्षुद्र असेल याची कल्पना कर. विश्वशक्तीपुढं आपण सारे तसेच आहोत. जन्म हे या परमेश्वर शक्तीचं वत्सल स्मित आहे. प्रीती हे तिचं मधुर गीत आहे. मृत्यू ही तिचा राग व्यक्त करण्याची रीत आहे. या शक्तीची कृपा आणि कोप यांचा आपण नतमस्तक होऊन स्वीकार केला पाहिजे. हे वाचता वाचता तू म्हणशील, लहानपणापासून दादांनी मला इतकं शिकवलं, माझ्याकडनं खूप खूप वाचवून घेतलं, तरी त्यांच्यातल्या प्राध्यापकाचं अजून समाधान झालेलं दिसत नाही. पण यावेळी उपदेशाचे घोट नको आहेत मला, ज्यामुळं जीवनाची गोडी कळेल असं काहीतरी. तेच तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. या जगात दुःख मनुष्याच्या पाचवीला पुजलेलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात ते निरनिराळे रूप घेऊन येत असतं. स्वप्नभंग हा माणसाचा कायमचा सोबती आहे. पण माणसाचं मोठेपण आपल्या वाट्याला आलेलं सारे दुःख सहन करून नवी स्वप्न पाहण्यात आहे. हालहाल पचवून अमृताचा शोध घेण्यात आहे. आणि हे अमृत त्याला सर्वत्र सापडतं. सुमित्रा गेली त्या रात्रीची गोष्ट. माईला झोपेचं औषध देऊन निजवलं होतं. छोटा मिलिंद तिच्या कुशीत रडून रडून झोपी गेला होता. रात्री 2 वाजता तुझा डोळा लागला, पण काही केल्या मला झोप येईना. ज्या सुमीला अंगा खांद्यावर फुलासारखं खेळवलं, तिच्या निर्जीव देहाला अग्निसंस्कार करताना अजूनही ती आठवण झाली की अंगावर शहारतं. माई मध्ये जागी होईल म्हणून तिच्यापाशी मी बसून होतो. मनात अंधळ वादळ घोंगावत होतं. हळूहळू पहाट झाली. मी नकळत खिडकीकडे गेलो. पूर्वेकडच्या कोपऱ्यात तांबडं फुटलं होतं. हा हा म्हणता जास्वंदीच्या लाल लाल फुलांच्या राशींच्या राशी तिथं दिसू लागल्या. मी मंत्रमुग्ध होऊन ते रमणीय दृश्य पाहिलं. सौंदर्याच्या त्या दर्शनानं माझं मन थोडंसं हलकं झालं. मी डोळे मिटून त्याचा आस्वाद घेऊ लागलो. लहानपणी पहाटे आमच्या घरावरून गंगेवर जाणारा एक भाविक मोगरा फुलला हा ज्ञानदेवांचा अभंग उच्च स्वरानं म्हणत जात असे. तो अभंग कानात घुमू लागला. जिथं कधीही कुणाचाही मृत्यू झालेला नाही अशा घरातून मुठभर मोहऱ्या आणायला सांगणाऱ्या बुद्धदेवाची मूर्ती डोळ्यांपुढे उभी राहिली. मनात आलं, लाखो लोकांनी गजबजलेल्या या शहरात काल कितीतरी माणसं हे जग सोडून गेली असतील. त्यातल्या प्रत्येकाच्या नातलगाचं दुःख आपल्या दुःखाइतकंच मोठं आहे. आपण सदैव आत्मकेंद्रित असतो. नेहमी केवळ स्वतःच्या सुखदुःखांचा विचार करतो. त्यामुळं आपलं दुःख आपल्याला फार फार मोठं वाटत राहतं. हा प्रकाश मनात साठवून मी माईजवळ गेलो. तिने अर्धवट गुंगीत डोळे उघडले. ती जागी होऊ लागली होती. कालच्या उभ्या दिवसात तिच्या पोटात काही गेलं नव्हतं. मी चटकन स्वयंपाकघरात गेलो. चहा केला. माईला हळूच उठून बसल्या जागी चूळ भरायला लागली. चहाचे 2 पेले घेऊन आलो. तिच्या हातात एक पेला दिला. तो तसाच घेऊन ती बसली. मी तिच्या पाठीवरून हात फिरवला. बशीत चहा ओतून तो तिच्या तोंडाला लावला. चहाचे घोट घेता घेता तिला हुशारी वाटू लागली. चहा पिऊन झाल्यावर एखाद्या लहान मुलीसारखी तिनं आपलं मस्तक माझ्या मांडीवर ठेवलं. मी ते थोपटू लागलो. ती माझ्याकडे पाहत होती. मी तिच्याकडे पाहत होतो. शब्द उमटत नव्हते, पण डोळे बोलत होते. जणू आम्ही एकमेकांना म्हणत होतो, या अंधारातून मला प्रकाशाकडे ने. मृत्युर्मा अमृतगमय. आता 3 वाजून गेलेत. अलीकडे जागरण सोसत नाहीत मला. बसून फार लिहवतही नाही. म्हणून आवर्त घेतो. PhDचा अभ्यास करण्याची तुझी कल्पना चांगली आहे. संध्याकाळी आपण दासबाबूंकडे जाऊ. तू काही कर, पण दुःखाच्या पिंजऱ्यात स्वतःला बंदिवान करून घेऊ नकोस. त्या पिंजऱ्याचं दार उघड, पंख पसर आणि आकाशात भरारी मार. जीवनाचा अर्थ त्या आकाशाला विचार. तुझा दादा. दासबाबूंच्या खोलीचे दार उघडेच होते. नंदाला वाटले ते काहीतरी वाचत पडले असावेत. दादांना घेऊन ती दारापाशी आली. तिने खोलीत पाऊल टाकले. आपल्याला पाहता सुस्वागतम किंवा पौर्णिमाचा चंद्र आज पश्चिमेकडे कसा उगवला
असे काहीतरी ते उत्फुल्ल स्वराने म्हणतील अशी तिची कल्पना होती. पण तसे काही घडले नाही. तिने डोकावून पाहिले. दासबाबू एका कोपऱ्यात एकटेच बुद्धिबळाचा डाव मांडून बसले होते. तांबडे हिरवे हत्ती घोडे बाजूला मरून पडले होते. खोलीतल्या त्या कोपऱ्यात जणू कुरुक्षेत्राचे रूप आले होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे दासबाबू जसे या युद्धातला अर्जुन होते, तसेच त्यांच्यातला कर्णही तेच होते. दोन्हीकडल्या खेळी ते मोठ्या तन्मयतेने खेळत होते. ते पाहून नंदाला आठवण झाली ती लहानपणीच्या भातुकलीच्या लग्नाची. तिने दादांना हळूच खुणावले. तेही आत आले आणि दासबाबूंच्या या क्रीडा समाधीकडे पाहू लागले. मेला वजीर मेला. हिरव्या घोड्याने तांबडा वजीर मारीत दासबाबू ओरडले. क्रिकेटच्या खेळपट्टीवर फलंदाजाची दांडी उडवणाऱ्या बालचमूतल्या गोलंदाजासारखी. कुणाचा वजीर मेला? नंदाने मिस्किल स्वराने दारातून प्रश्न केला. दासबाबूंनी एकदम वळून मागे पाहिले. नंदा दृष्टीला पडताच त्यांच्या मुद्रावर स्मित आले. लगबगीने उठत आणि धोत्राचा जमिनीवर घोळणारा सोगा कसाबसा सावरीत ते पुढे आले. नमस्कार नमस्कार असे म्हणत त्यांनी दादांचे दोन्ही हात घट्ट धरले आणि मोठ्या आपुलकीने त्यांना एका सुंदर वेताच्या खुर्चीत बसवले. मग नंदाकडे लटक्या आश्चर्याने पाहत ते उद्गारले. प्रयाग क्षेत्री सरस्वती गुप्त आहे म्हणे, असं आम्ही पिढ्यानपिढ्या ऐकत आलो. पण अलकनंदा अंतर्धान पावलेली आम्ही कधी ऐकली नव्हती बुवा. नंदा काहीच बोलत नाही असे पाहून ते दादांकडे वळले आणि बंगाली उच्चारांची डूब असलेल्या मराठीत म्हणाले. दादासाहेब, आमची ही अलकनंदा कुठल्या तरी समुद्राला मिळाली नाही ना? बरेच दिवसात काही खबर नाही मिळाली हिची. तेव्हा म्हटलं. काही क्षण नंदाच्या मनाची चलबिचल झाली. दादाही थोडे गडबडले. पण नंदाने लगेच स्वतःला सावरले. विषय बदलण्याकरता ती हसत म्हणाली. सर, तुम्हाला बुद्धिबळातला इतका शौक आहे हे ठाऊक नव्हतं मला. लहान मुलासारखे एकटेच खेळत बसला होता. दासबाबू हसत म्हणाले. अगं पोरी, बुद्धिबळ हेच आमचं भांडवल. आम्हा प्रोफेसरांना दुसरं काय येतंय? बाजारात भाजी आणायला गेलो तर मी शिळी भाजी महाग दराने घेऊन येतो. मग काय होतं सांगू? चष्माआडचे आपले डोळे किलकिले करत ते पुढे म्हणाले. वर्गात तासनतास लेक्चर घेऊन आम्ही तुम्हाला हैराण करतो. नि भाजीचा असला आतबट्ट्याचा सौदा केला की घरी सहधर्मिणी आम्हाला हैराण करते. बोलता बोलता दासबाबू हसू लागले. दादा आणि नंदाही त्यांच्या हसण्यात सामील झाली. हसता हसता दासबाबूंनी कोपऱ्यात पसरलेल्या बुद्धिबळाच्या पटाकडे पाहिले. ते गंभीर झाले. मग नंदाकडे वळून म्हणाले. एखाद्या वेळी दुर्दैव जाता जाता आपल्याला धक्का देऊन जातं. त्या धक्क्यानं मनाचा तोल जातो. अशा वेळी बसतो हे लाकडी वजीर नाचवीत. एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला दैव. या दैवाचे डाव मीच टाकतो. काही वेळा ते जिंकतं, तर काही वेळा मी जिंकतो. मग हार जीत सारखी वाटू लागते. मन हळूहळू ताळ्यावर येतं. आजच बघा ना. दुपारच्या डाकेनं कलकत्ताचं एक पत्र आलं. माझ्या बालमित्राचा एक मुलगा आहे. काही उद्योगधंदा काढला होता त्यानं. त्यासाठी त्याला पैसे हवे होते. आमच्या बेलाच्या लग्नासाठी साठवलेली पुंजी 2-3 वर्षाच्या बोलीनं त्याला मी दिली. त्याचं एक चांगलं घर आहे कलकत्त्यात. ते घर विकून तुमचे पैसे हवे तर परत करीन असं तो म्हणाला. मी विश्वासानं त्याला पैसे दिले. प्रॉमिसरी मागितली नाही. महिन्यापूर्वी त्याने आपल्या धंद्याचा गाशा गुंडाळा असं कळलं. 4 पैसे परत मिळतात का हे पाहण्यासाठी त्याच्या घराची चौकशी केली होती. आज त्या पत्राचं उत्तर आलं. ते घर आधीच कुणाकडे तरी गहाण ठेवलं होतं त्यानं. आता तर त्यानं ते विकूनही टाकलं आहे म्हणे. दासबाबू एकदम थांबले. त्यांच्या हसऱ्या मुद्रेवर काळजीची अंधुक सावली दिसू लागली. क्षणभराने ते पुढे बोलू लागले. पत्र वाचून त्या पोराचा राग येण्याऐवजी माझाच मला राग आला. मग बसलो बुद्धिबळ खेळायला. हा खेळ म्हणजे साऱ्या तत्वज्ञानाचा मुकुटमणी आहे.
आपण एकट्यानंच खेळायला बसलो म्हणजे या नाटकात नायक आपण होतो, प्रतिनायकही आपणच होतो. एकाच वेळी आपण जिंकतो आणि हरतो. आपला जय हा आपलाच पराजय होतो. हा अनुभव घेतल्याशिवाय माणसाला जीवनाचा अर्थ कळायचा नाही. गाणे गोड लागावे, पण त्याच्या रागदारीचा आनंद चाखता येऊ नये. तसे काहीतरी दासबाबूंचे हे बोलणे ऐकताना नंदाला वाटले. तत्वज्ञान बोलू लागलेले दासबाबू एकदम खळखळून हसले आणि दादांच्याकडे वळून म्हणाले, दादासाहेब, माझं हे नेहमी असं होतं. हेम्लेट म्हणतो ना तसं. शब्द शब्द शब्द. लगेच नंदाकडे पाहत ते उद्गारले, तुझ्यासारख्या हुशार मुलीपुढं हे शब्दांचे फुगे फुगून आता भागणार नाही, हे कळलंय हा आम्हाला. तू तेव्हा या शब्दांना टाचणी लावशील, ती त्यांना हवा घालून टाकशील याचा नेम नाही. लगेच गंभीर स्वराने ते म्हणाले, जाऊ देते. आज का आल्या होतीस बेटा? क्षणभर नंदा गोंधळल्यासारखी झाली. मग आपल्या बोटांच्या अस्वस्थ चाळ्यांकडे पाहत ती म्हणाली, PhD करावी म्हणते मी. जरा निराळ्या विषयावर. हेम्लेटमध्ये एक विचित्र प्रकारचा गुडपणा आहे, असं इटालियन म्हटले आहेत ना. मलाही ते पटायला लागले. पण ती गूढता आहे हेम्लेटच्या आईच्या बाबतीत. तिचं चित्रण करताना शेक्सपियर आपल्यापासून काहीतरी लपून ठेवतोय असं सारखं वाटत राहतं. तुम्हीच सांगा सर, स्त्रीचं प्रेम इतकं चंचल असू शकेल का? तिचं काळीज इतकं उलटं असू शकेल का? जन्माचा जोडीदार म्हणून ज्याच्याबरोबर जीवनाचा अर्धामुर्धा प्रवास केला, त्याच्यावर सहजासहजी विषप्रयोग करण्याइतकी स्त्री पाषाणहृदय होईल का? आरंभाला क्षणभर गोंधळलेले नंदाचे मन आता स्थिर झाले होते. ती बोलण्याच्या भरात आली होती. दासबाबू तिच्याकडे अभिमानाने पाहत दादांना म्हणाले, दादासाहेब, मोठे भाग्यवान आहात तुम्ही. नंदाची चर्चा सुरू झाली. म्हणजे जुन्या काळाच्या गार्गी मैत्रिणींच्या कथा खऱ्या असाव्यात असं वाटू लागतं. बोला, आमची बेला तुम्ही घ्या. तुमची नंदा आम्हाला द्या. पटते का सौदा? दासबाबूंच्या या शब्दांनी दादांचा ऊर अभिमानाने भरून आला. नंदा मात्र एखाद्या लहान मुलीसारखी लाजेने चूर झाली. पायांच्या अंगठ्याच्या नखाने खालच्या गालीच्या वरती रेघोट्या ओढू लागले. बोल बेटी बोल, हे दासबाबूंचे शब्द तिच्या कानांवर पडले. तेव्हा मान वर करून ती म्हणाली, हे पहा सर, हेल्मेटच्या आईविषयी विचार करता करता मला महाभारतातलं सावित्रीचं आख्यान आठवलं. हेम्लेट प्रमाणे तेही मन लावून वाचलं. मी अधिकच गोंधळात पडले. जीवनाचा काय अर्थ आहे, प्रीतीचा अर्थ काय आहे, या प्रश्नांची उत्तर मी सोडवून लागले. यमाच्या हातून पतीचे प्राण परत आणणारी सावित्री कुठं, नि नवऱ्याच्या खुनाच्या कारस्थानात आनंदानं भाग घेणारी हेम्लेटची आई कुठं? या दोघींपैकी खरी कोणती? दोघीही खऱ्या आहेत, शांतपणे दासबाबू उद्गारले. नंदा चमकली. ती एकदम गप्प झाले. दासबाबू आपल्या खुर्चीवरून उठले. नंदाजवळ येऊन तिची पाठ थोपटल्यासारखी करीत ते उद्गारले, शब्बास बेटी, चांगला प्रश्न विचारलास. सावित्री आणि हेम्लेटची आई या दोघीही खऱ्या पोरी. सावित्रीच्या प्रीतीनं भक्तीचं रूप धारण केलं. शरीर सुखाचा मोह दूर फेकून ती प्रीतीच्या पूजेत मग्न झाली. तिनं सत्यवानावर प्रेम केलं, ते स्वतःला पूर्णपणे विसरून. आत्मप्रीतीच्या शृंखला तिनं लीलया तोडल्या. हेम्लेटच्या आईला ते साधलं नाही. बहुतेक माणसांना ते जमत नाही. ती केवळ स्वतःवर प्रेम करीत राहतात. आपल्या क्षणिक सुखापलीकडे ती पाहू शकत नाहीत. त्यामुळे वासनांच्या पाशातून ती कधीच मुक्त होत नाहीत. त्या वासना शेवटी त्यांचे बळी घेतात. हेम्लेटच्या आईची गोष्ट खरी आहे. क्षणभर थांबून आणि कपाळावर घाम पुसून ते म्हणाले, निसर्गानं माणूस मातीचा घडवला आहे, पण मातीच्या या भंगूर पुतळ्याला त्यानं प्रकाशाचे अमर पंख दिले आहेत. सावित्रीने या पंखांचा उपयोग केला, त्यामुळे ती आकाशातली नक्षत्र वेचू शकली. हेम्लेटची आई या पंखांचं अस्तित्वच विसरली.
माणसाची ही जाणीव नाहीशी झाली की हळूहळू ते पंख गळून पडतात. मग उरतो तो फक्त नुसता मातीचा पुतळा, कुठल्याही वासनेच्या लोंढ्यात सहज वाहून जाणारा. पाहता पाहता त्या पुतळ्याचा चिखल होतो. मग मनुष्य त्याच चिखलात डुकराप्रमाणे लोळत राहतो. शेवटी आपण फार बोललो असं वाटून दासबाबू एकदम थांबले. दादांच्या जवळ जाऊन ते म्हणाले, माफ करा हा दादासाहेब, लेक्चरबाजी हे व्यसनच होऊन बसलंय माझं. दासबाबूंच्या बोलण्याने नंदाप्रमाणे दादाही प्रभावित झाले होते. इंग्रजीचा उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून गाजलेला हा विद्वान स्वतंत्र बुद्धीने विचार करणारा जीवनाचा अभ्यासक आहे याची त्यांना कल्पना नव्हती. दासबाबूंचे दोन्ही हात स्नेहभावाने हातात घेत ते म्हणाले, छे छे, आपलं लेक्चर मध्येच थांबलं म्हणून फार वाईट वाटलं मला. बोला ना आपण. नंदानेही दासबाबूंना पुढे बोलण्याचा आग्रह केला. दासबाबू आरामखुर्चीत बसत म्हणाले, अलकनंदा, एक गोष्ट कधीही विसरू नकोस. विरोधाभास अलंकारांचं अतिशय उत्कृष्ट उदाहरण कोणतं असं जर मला कुणी विचारलं तर मी चटकन उत्तर देईल, मनुष्य. माणसाच्या मनात जशी उच्चखल आसक्ती असते तशीच उदात्त विरक्तही आहे. बेटी, मनुष्य एकरंगी नाही. त्याचा खरा संघर्ष ईश्वराशी नाही, समाजाशी नाही, तो स्वतःशीच आहे. प्रीतीचा अर्थ काय असं तू मगाशी मला विचारलंस. बोलता बोलता ते खुर्चीवरून उठले. टेबलालगतच्या भिंतीवर सुंदर चौकटीत बसवलेले एक मोठे चित्र दिसत होते. ते त्यांनी हळूच खाली काढले. नंदाला ते दाखवीत दासबाबू म्हणाले, या चित्रातल्या वेलीवर नाना रंगाची फुले उमलली आहेत. प्रीतीही या वेलीसारखीच आहे बाळा. प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे. त्या वासनेची किंमत मी कमी मानत नाही. साऱ्या संसाराचा आधार आहे ती. पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते. मग या वेलीवर करुणा उमलते, मैत्री फुलते. मनुष्य जेव्हा जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो तेव्हा तेव्हा प्रीतीचा खरा अर्थ त्याला जाणवतो. या बाहेरच्या विश्वात रौद्र रम्य निसर्ग आहे. सृष्टदृष्ट माणसं आहेत. साहित्यापासून संगीतापर्यंतच्या कला आहेत. आणि महारोग्याच्या सेवेपासून विज्ञानातल्या संशोधनापर्यंतची आत्म्याची तीर्थक्षेत्रे आहेत. ते एक क्षणभर थांबले. मग शांतपणे म्हणाले, पण ही प्रीती नुसती आत्मकेंद्रित झाली. आत्मपूजेशिवाय तिला दुसरं काही दिसत नाही. म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रू होत नाही, तो स्वतःचाही वैरी बनतो. मग या वेलीवर विषारी फुलांचे झुपके लटकू लागतात. चित्र दादासाहेबांच्या हातात देऊन दासबाबू आपल्या खुर्चीत येऊन बसले. मग स्वतःलाच हसत ते म्हणाले, आम्हा प्रोफेसर मंडळींची विसरभोळे म्हणून लोक नेहमी थट्टा करतात. दादासाहेब, ती थट्टा काही खोटी नाही. तुमच्या कन्येनंच ही चर्चा सुरू केली आणि माझी तहानभूक हरपली. घरात कॉफी सांगायला सुद्धा मी विसरलो. बेटी, टेबलावरची घंटा वाजवी जरा. टेबलाजवळ जाऊन नंदाने घंटा वाजवली. एक नोकर लगबगीने आत आला. दासबाबूंनी त्याला कॉफी आणायला सांगितले. तो निघून गेल्यावर त्याचं लक्ष कोपऱ्यात अर्धवट राहिलेल्या बुद्धिबळाच्या डावाकडे गेले. ते नंदाकडे वळून म्हणाले, अलकनंदा, मगाशी मी जे बोलत होतो ते अर्धवट राहिलं. इकडे ये बेटा. नंदा उठली आणि दासबाबूंच्या बरोबर कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. दादा कुतूहलाने त्या दोघांकडे पाहू लागले. दासबाबू नंदाला म्हणाले, नीट पहा या पटाकडे. माणसाच्या हृदयात जो नंदादीप तेवत असतो त्याच्या प्रकाशात पहा. पटाच्या या बाजूला बसली होती ती सती सावित्री. दुसऱ्या बाजूला बसली आहे ती हेमलेटची आई, एक कुलटा. अनादी काळापासून हा खेळ चालला आहे. अनंत काळ तो चालणार आहे. ही दोन्ही मनुष्याचीच प्रतीक आहेत. पहिलं आहे एका उत्तुंग आदर्शाचं, दुसरं आहे अधोगतीची परिसीमा गाठलेल्या वास्तवाचं. प्रत्येक मानव जीव या दोन्ही टोकांमध्ये नेहमी घुटमळत असतो. नोकर कॉफीचा ट्रे घेऊन आत आला. टिपॉयवर त्याने तो ठेवला.
दासबाबू हसत म्हणाले, ही घटपदाची घटपट बस झाली. चला कॉफीच्या पेल्यात हे सारे शब्दांचे बुडबुडे आपण बुडून टाकूया. नंदाने 2 पेल्यात कॉफी ओतून दादा व दासबाबू यांना ते दिले. मग आपला पेला घेऊन ती खुर्चीत बसली. कॉफीचा वास दासबाबूंना फार आवडे. एखाद्या सोनचाफ्याच्या फुलाचा घ्यावा तसा त्यांनी आपल्या पेल्यातल्या वाफेचा वास घेतला. मग 3-4 उणउणीत घोट घेऊन ते म्हणाले, बेटी, माझं हे शब्दांचं दारू काम विसरून जा. पण एक गोष्ट मात्र काळजावर कोरून ठेव. जीवनाचा अर्थ हे जगूनच कळतो. निरपेक्ष प्रेम केल्यानंच प्रीतीचा अर्थ समजतो. अंतरीच्या ओढीनं जो दुसऱ्यांचं दुःख वाटून घेईल त्यालाच प्रीती हा मानवाच्या शापित जीवनाला देवानं दिलेला एकुलता एक वर आहे याची प्रचिती येईल. नदीला आलेल्या पुराची शोभा पाहत एखाद्या चित्रकारानं काठावर पुतळ्यासारखे उभे राहावे, तशी दासबाबूंचे बोलणे ऐकताना दादांची स्थिती झाली होती. फुललेल्या प्राजक्ताची टपटप फुले पडावीत तसं दासबाबूंचे सारे वाचन, सारे चिंतन, सारे जीवनविषयक तत्वज्ञान त्यांच्या बोलण्यातून प्रकट होत होते. त्यामुळं त्यांचे मराठी शब्दांचे बंगाली वळणाचे उच्चार दादांना कुठेच खटकले नाहीत. दासबाबूंची बोलणे ऐकता ऐकता नंदाच्या मनस्थितीची आठवण होऊन दादा म्हणाले, माणसानं बाहेरच्या जगाशी एकरूप व्हायला हवं. हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे दासबाबू. PhD करण्याआधी नंदानं वर्ष 6 महिने बाहेरचे जग मनसोक्त पाहावं असं फार फार वाटतंय मला. तुझी जायची तयारी आहे का बेटी? एकदम काहीतरी आठवल्यासारखं करीत दासबाबूंनी विचारले. कुठं? दादांच्याकडे वळून खोखो हसत दासबाबू म्हणाले, पाहिलं दादासाहेब, या आमच्या मुली. कुठे, केव्हा, कुणाबरोबर या प्रश्नांच्या चक्रव्यूहात कायमच्या अडकलेल्या. पाश्चात्य मुलगी अशी नाही. जगाच्या पाठीवर कुठेही जायला तयार होईल ती, अगदी एकटी, केवळ नव्या नव्या अनुभवांच्या आनंदासाठी. दासबाबूंचे बोलणे हे एक प्रकारचे आव्हान होते. नंदा एकदम उसळून उत्तरली, सर, मी तयार आहे जायला कुठंही. कौतुकाच्या स्वरात दासबाबू म्हणाले, तुला थोडाच मी उत्तर ध्रुवावर जायला सांगणार होतो. तुम्ही मुली जायलाही तयार व्हाल, पण आम्हा आईबापांना तेवढा धीर हवा ना. हं, काय सांगत होतो मी? कॅम्पियन म्हणून एक शिकलेली मुलगी हवी एका जहागीरदारणीला. आपल्याच कॉलेजची विद्यार्थिनी होती ती. मी थट्टेनं शकुंतला म्हणत असे तिला, पण तिच्या रूपा इतकाच तिचा गळाही गोड होता. तिनं म्हटलेलं एक गाणं अजून आठवतंय मला, ओ सजना बरखा बहार आई. तर मित्रमैत्रिणींनो, या कादंबरीचा उर्वरित भाग पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. आज मी तुमचा इथेच निरोप घेते. धन्यवाद.